नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयतां जाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदतीं पद्मासने संस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। कृष्ण भगवान की गुरुदेव दत्त 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 हिरण्यगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंगबली की जय। नृसिंहनाथ महाराज की जय। दवाई भगवान वेंकटमोचन हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। ये धर्मजात आह्वें युगायुगी म्या रक्षावें ऐसा वो गुहा स्वभावे आद्यो असें। मनोनी अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपण ही नाठवी। ये वेळी धर्माचे अभिभवी अधर्मोहां परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। हे वेळी आपुल्याचे नी कैवारे मी साकार होऊन अवतरे। मग अज्ञानाचे अंधारे गिळून घालीन अधर्माची अवघी तोडीन दोषाची लिले फाडीन सज्जना करवी गुढी सुखाची ओवीन दैत्यांचे कुळनाशी साधूचा मान घेवशी धर्माशी नीतीशी शेजभरी मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तैयोगी पाहे दिवाळी निरंतर स्वसुखे विश्वकोन्ने धर्मद जगी नांदे भक्ताने गती दोंदे सात्विकाची तै पापाचा अचळू फिटे पुण्याची पाठ फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पन्नुकुमारा
ऐशिया काजा लागी अवतरे मे युगे 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 परी हे ओळखे जो जगे तो विवेकियाम जन्म कर्मेच मे दिव्यम अव्यम वेत्ति तत्त्वतः तत्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन माझे अजत्व जन्मने अक्रियताचे कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त जो चालला संग न चळे देहाचा देही ना कळे मग पंचत्वी तो मिळे माझेच रूपे हे भारता अर्जुना जेव्हा जेव्हा वेदविहित धर्माचा ऱ्यास होतो आणि अधर्म वाढत जातो तेव्हा तेव्हा मी देह धारण करतो अर्थात अवतार घेतो कारण प्रत्येक युगात धर्माचे रक्षण मी करावे असा क्रम स्वभावतः जगाच्या आरंभापासून चालत आलेला आहे म्हणून ज्या ज्या वेळी अधर्म हा धर्माचा पराभव करीत असतो त्या त्यावेळी माझे जन्म ही तत्व बाजूला सारतो आणि अमूर्त ही आठवीत नाही साधूंच्या रक्षणासाठी आणि पाप करणाऱ्या चांडाळाचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्याकरिता मी युगायुगात जन्म घेतो तर त्यावेळी धर्मनिष्ठांचा कैवार घेऊन साकार रूपाने मी अवतरतो आणि मग धर्मविषयक ब्रह्मविषयक असलेला अज्ञानाचा अंधार उपदेशाद्वारे गिळून टाकतो नष्ट करतो अधर्माचा फायदा तोडून टाकतो पापाची दोषांची कीर्द खतावणी फाडून टाकतो आणि साधू पुरुषाच्या हातून सुखाची गुढी उभारतो दैत्य चांडाळाचे समूह नष्ट करतो साधूंचा लोप पावलेला सन्मान शोधतो आणि त्यांचा मान सन्मानाचे रक्षण करतो धर्मनीतीला शतायुष्य लाभावे म्हणून आशीर्वाद देतो अविचाराची काजळी झाडून विचाराचा दीप प्रज्वलित करतो तेव्हा योग्यांना अस्त नसलेल्या दिवाळीचा दिवस प्राप्त होतो त्यावेळी सर्व विश्व आत्मसुखाने भरून जाते धर्माकरिता अधर्माचा नाश झाल्यामुळे धर्मच एक जगात नांदत असतो भक्तांना सगुण भक्तीमुळे अष्टसात्विक भावाची पुष्टता प्राप्त होते त्यावेळी हे अर्जुना माझी मूर्ती प्रगट होते तेव्हा पापाचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याची पहाट होते अशा या महत्त्वाच्या कार्यासाठी मी प्रत्येक युगात अवतारत असतो आणि हे रस्ते ज्याने जाणले तो या विश्वात खऱ्या अर्थाने शहाणा समजावा अर्जुना माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहे अर्थात इतरांना प्राप्त होणे आणि करता येणे अशक्य आहे असे जो जाणतो तो देहाचा त्याग करून पुन्हा जन्माला येत नाही तर तो मजप्रत प्राप्त होतो मी जन्मरहित असूनही जन्म घेतो आणि निष्क्रिय असूनही माझे कर्म करणे असे माझे अविकार स्वरूप जो जाणतो तो श्रेष्ठ आणि परममुक्त जाणावा जो जीवनमुक्त प्रारब्ध असेपर्यंत प्रपंचात असला तरी कर्मसंगाने भ्रष्ट होत नाही किंवा देहधारी असतानाही देहभावाने बद्ध होत नाही जेव्हा त्याचा देह पंचमहाभूतात विलीन होतो तेव्हा तो माझ्या निरुपाधिक स्वरूपाशी एकरूप होतो बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव बिंद बोल हरी हरी केशव बिंद बोल हरी हरि बोल
शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने, श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा जयंती उत्सव आणि संपूर्ण विश्वाची जननी भगवती मातेचा नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आणि ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होत असतं. पण यावेळेस विश्वावर हे महामारीचं संकट आहे, त्यामुळं घरीच आपल्याला आपल्या परिवारामध्ये आणि काय उत्सव साजरा करायचा आहे तो करणं गरजेचं आहे. कारण ही महामारी तशी अवघड आहे, हायली इन्फ्लेक्शन होतं आणि मग त्रास वाढतो. आणि म्हणून आपल्याला घरीच हा जयंती उत्सव म्हणा किंवा भगवतीचा उत्सव म्हणा करायचा आहे. खरं वास्ते घटस्थापना याचा अर्थच असं होतं की स्थिर बसणे. घट जसं हालतो का एकदा बस ठेवल्यावर पाणी भरून ठेवल्यावर, कुटस्थ म्हणतात त्याला गीतेच्या भाषेमध्ये. शांत बसणे, त्याच्यावर नारळ ठेवतो म्हणजे जे शिरे, नारळ जर तुम्ही सोलत त्याला 3 डोळे दिसतात म्हणून ते शिर आहे. आणि आपलं शरीर घट आहे, अर्थात घटतच जातं बालपण, तारुणपण, वृद्धावस्था. आणि म्हणून हा घटा देवी समोर मांडून तिची उपासना, तिचं जप किंवा संगीत असेल तर तिचे भजनं, कवनं आणि नेमनाम पूजापाठ अशा प्रकारचे घटस्थापनेचा भाग आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे आणि तो तसा स्थिर आहे. तसं संतांनी सुद्धा सांगितलं आहे की ठाईच बसून करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. हे सूक्ष्म शरीरसुद्धा शांत करायला पाहिजे आणि हे स्थूल शरीर हे सुद्धा स्थिर बसलं पाहिजे. 3-3.5 तास जर शरीर शुद्ध किंवा आसन एका आसनावर बसलं तर आसन सिद्ध होतं. तशा प्रकारचं आपण स्थिर बसून त्या भगवतीची आणि प्रार्थना केली पाहिजे. मग आपली कुलस्वामिनी येते, ती आपल्याला धन देते, धान्य देते, ती आपलं आणि रक्षण पण करते आणि ती आपल्याला सद्बुद्धी पण देते. म्हणून महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली 3 देवता देवीला विशेष प्राधान्य आहे. तसे तर 9 रूपानं आहे. तसं मग कोणी 81 पीठ मानतं, कोणी 84 मानतं, कोणी 51 धर्मपीठ मानतं वगैरे वगैरे. या सर्वांचं भाग म्हणून स्थिर बसून, घटासारखं बसून आणि भक्तिमार्ग करावा असा हा प्रसंग आहे किंवा वेळ आहे. आणि म्हणून आपण सर्वजण घरी बंधू भगिनी पाहत असतील आणि भाविक बंधू पाहत असतील, भगिनी पाहत असतील, त्यांना जय जनार्दन आहे, नमस्कार आहे. हे सर्व आपल्याला घरीच जनार्दन स्वामींची पाद्यपूजा, महामृत्युंजय याग करता येत नाही. लेकराच्या हातून आपण, अविवाहित मुलांच्या हातून आपण महामृत्युंजय याग दरवर्षी परंपरेप्रमाणे करत असतो. पण यावर्षी मुलांना जरी सुट्टी आहे तरी परंतु जास्त संख्येने एका ठिकाणी मुलं आले तर मग ते शांत बसत नाही आणि मग ठराविक अंतर म्हणा किंवा नियम म्हणा पाळणं शक्य होत नाही. म्हणून यावेळेस आपण महामृत्युंजय याग पण आणि विश्वस्त मंडळांच्या सल्ल्यानं आणि यावर्षी काही करता आलं नाही, करता येत नाही. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींच्या महानिर्वाण स्थानावर जे बाबाजींची मूर्ती आहे संगमरवरी, तिचे पूजन होईल. पुढं शिवलिंग आहे, जे शिवलिंग स्फटिकाचं आहे. स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर अंतःकरण शुद्ध होतं.
सद्बुद्धी प्राप्त होते. आद्य शंकराचार्य भगवान नित्य स्फटिकलिंगाची पूजा करायची. तुमची परिस्थिती चांगली असेल तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि सोन्याच्या शिवलिंगाची पण पूजा करता येते. सगळ्या धातूचे शिवलिंग करता येतात. नाहीच काही करता आलं तर नर्मदेतला प्रत्येक कंकड शंकर आहे आणि त्याला बाणलिंग म्हणतात, त्याची पण पूजा करता येते. आणि आपल्याला बाबाजींच्या कृपेने आणि अशा प्रकारचं स्फटिक, शुद्ध स्फटिक शिवलिंग दुर्मिळ आहे. आणि हे बाबाजींच्या महानिर्वाणाच्या अगोदरच आणि आणून ठेवलेलं होतं. आता अर्थात त्यांची सत्प्रेरणा आहे ती, आणि म्हणून त्या शिवलिंगाची पूजा होईल बाबाजींच्या, आणि पादुकाची पूजा होईल. आणि ती आपल्याला प्रक्षेपणाच्या माध्यमातून घरीच पाहता येईल. ते प्रक्षेपण करणारी गुरुबंधू आपले श्री ठाकरे बंधू, आवनकर बंधू, सोपान भाऊ, समाधान भाऊ आणि संतोष भाऊच्या माध्यमातून आपल्याला ते घरी पाहता येईल. आणि ते मंत्र आपल्या घरी बाबाजींची मूर्ती असेल किंवा छोट्या पादुका असेल किंवा नसेल तर फोटो असेल तर त्याला इथं जशी पूजा चालते तशी आपण घरी पूजा करू शकतो. प्रत्येकाच्या घरी ब्राह्मण येणं शक्य नाही, पण आता सगळंच ऑनलाईन आहे तर मग पूजा पण ऑनलाईन. विज्ञानाने चांगली सोय केली आहे. मुलांची परीक्षा पण घरीच आहे, पुस्तकात पाहून को होईना. ही पद्धत परदेशात होती की प्रश्न द्यायचे आणि पुस्तक पण द्यायचं. ते शोधून त्याच्यातून काढणं म्हणजे शोधायसाठी अगोदर अभ्यास करावा लागतो. ही मानसिकता आहे. त्याच्यातून पाहून उत्तर लिहायचं, पण ते पुस्तक पाहिलं पाहिजे ना कंसात. म्हणजे त्याचा अर्थ असं की ते वाचलं पाहिजे ना, तेव्हा कुठं त्याच्याला समजा ना पृष्ठ क्रमांक कितीवर किती हे आहे. एवढं जर नाही कळलं तर नाही जाण हे प्रकरण कशातलं आहे, हा प्रश्न कशातला आहे, एवढं तर प्रकरण समजायला पाहिजे. म्हणजे पुरी ही पद्धत परदेशात आहे. आता ही आधी गाथा आहे, याच्यातला अभंग 446 नंबरचा अभंग समजा आहे तर आपण नंबरनं काढू शकतो. पण नुसता अभंग सांगितलं तर, नंबर न सांगता अभंग सांगितलं तर केवढी गाथा आहे. जर नाही शोधा लागेल ना, मग शोधायचा वेळ जातो. अभ्यास करायला असेल तर जास्त शोधायची गरज नाही ना. मग ही परंपरा होती, आहे, अजून पण आहे. आणि म्हणून सगळ्याच गोष्टी ऑनलाईन आहेत. आपल्या घरी आपण सद्गुरू जनार्दन स्वामीची पाद्यपूजा करू शकतो, फोटोची पूजा करू शकतो. घरच्या घरी नैवेद्य चांगलं मिष्टान्न करा. जयंती उत्सव हा आनंदाचा उत्सव आहे. आणि जनार्दन स्वामीचा जन्मकाळ तुम्ही पाहिला आनंद नाम संवत्सर आहे. आणि म्हणून आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस आनंदात घालायचा. असे कुटुंबासमवेत चांगल्या प्रकारचं मिष्टान्न व्यंजन जेवण करावं. जनार्दन स्वामींना देवाला नैवेद्य दाखवा, भगवतीला नैवेद्य दाखवावा. आनंदानं मागचे भरपूर कॅसेट आहे किंवा यूट्यूबवर भरपूर असं जनार्दन स्वामींचं तुम्हाला पाहता येण्यासारखं स्वतःचे प्रवचन आहेत. बाबाजींच्या आणि वाढदिवसाचे कार्यक्रमाच्या व्हिडिओ कॅसेट पण त्याच्यामध्ये लोड केलेल्या आहे. आणि त्या पाहून आपण आनंद व्यक्त करू शकतो. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी भजनी मंडळ आपला आणि अमूल्य असा वेळ दिला आहे. ते शिवराम महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री अजय महाराज, श्री नवनाथ महाराज, सर्व महाराज मंडळींनी मृदुंगाची भजनाची साथ दिली. जवळपास 1 महिना आणि 4-5 दिवस वर झालेत. आणि म्हणून त्यांना वंदन आहे, नमस्कार आहे. आणि विशेष सद्गुरू जनार्दन स्वामीचा कृपाप्रसाद भजनाच्या रूपानं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात म्हणलं तरी चालेल. नाही परप्रांतात परदेशात सुद्धा आपले गुरुबंधू आणि चांगल्या प्रकारचे भजनाचं आणि आस्वाद घेता येत असे संतोषगिरी महाराज आणि आमचे भगवान कोणी असेल साधू संन्यासी आणि पाहत असतील किंवा पाहणार असेल तर त्यांना ओम नमो नारायण आहे. आणि सर्वांना जय जनार्दन करून विश्वचालक भगवान श्री जनार्दन आपल्या अवताराचं कार्य
कशासाठी अवतार घेतो, काय करतो आणि माझं जन्मकर्म किती दिव्य आहे, अशा 3 श्लोकामध्ये भगवान आपलं वर्णन करत आहे श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्यायामध्ये. आणि 9वा, 8वा, 7वा श्लोकामध्ये 7, 8, 9 दिवसाचे नवरात्र आहे. आणि या श्लोकामध्ये भगवान आपलं रहस्य सांगतायत की साधूचं रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी मग देवरूपाने येतो, देवी रूपाने येतो. देवीने तरी काय केलं? जब जब होई धर्म की हानि, जब जब होई धर्म की हानि, बाढ़ई असुर अधम अभिमानी, तब तब धरी विविध शरीरा. ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचा अधर्माचा आणि उदो होतो, धर्माचा ऱ्यास होतो, त्यावेळेस भगवान अवतार घेतो. मग देवीच्या रूपानं घेतो का किंवा स्वतःचं स्वरूप प्रगट करतो. अवतार आपला जन्म आहे, त्याचा अवतार आहे. वरून खाली येणे अवतर, आकाशातून किंवा वरून येणे खाली, अशा प्रकारचा अवतार घेऊन भगवान दुष्टांचा नाश करतो. पण संत देखील अवतार घेतात, पण ते दुष्टबुद्धीचा नाश करतात. आणि दुष्टबुद्धी जाणंच खऱ्या अर्थानं धर्माच्या स्थापनेसाठी पूरक आहे. दुष्टाचा नाश केला म्हणून धर्म स्थापन होऊ शकतो का? नाही. ते धर्माचं मूल्य समजून सांगून त्याचं रोपण करणं खऱ्या अर्थानं धर्मकार्य. दुष्टांचा नाश झाला तर धर्माची स्थापना नाही होणार. धर्माच्या स्थापनेसाठी विवेकी महापुरुष, स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ महापुरुषच ते धर्माचं रहस्य समजून सांगू शकतात. जसं भगवान नारदांनी नारद भक्तिसूत्र लिहिलं, शांडिल्य ऋषींनी भक्तिसूत्र लिहिलं. त्या सूत्राप्रमाणे वागल्यानंतर धर्माची स्थापना होते. आणि म्हणून या ठिकाणी नवरात्रामध्ये भगवतीनं दैत्यांना मारलं, सर्वसामान्याचा त्रास कमी झाला म्हणून धर्म स्थापन झाला का? सुखांना नांदायला लागले, फक्त एवढंच आहे. अनेक प्रकारचे म्लेच्छ आणि मुघल म्हणा छत्रपतींनी मारलेत, लोक सुखी झाले. पण धर्माचरण करता येण्यासाठी वातावरण शुद्ध झालं. पण धर्मकार्य काय? कोणतं धर्मकार्य? मग कीर्तन म्हणा, काय म्हणा, निष्कलंक करता आलं ना. निष्कंटक पृथ्वी झाल्यानंतर ह्या गोष्टी करता आल्या. आणि म्हणून धर्माचं रक्षण आणि धर्माची स्थापना याच्यामध्ये थोडं अंतर आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंताने सांगितलं की माझं आजत्व जन्म नाही, तरी परंतु मी जन्म घेतो. मला कोणत्याही कर्तव्य कर्माची, कारण तो चिदानंद रूपम शिवम शिवम, तो अविनाशी आहे. आणि तरी परंतु मी मानवी स्वरूपाचा अवतार घेऊन या गटीत कार्य करतो. देवीनी पण अनेक प्रकारच्या राक्षसांना मारलं म्हणून ती रक्षण करणारी आहेत. मग ती कालिकेच्या रूपानं असो, वेगवेगळ्या, आणि महिषासुर मर्दनी असो, पण त्यातल्या त्यात विशेष निष्कटन त्या राक्षसाला मारलं, सुखी प्रजा झाली. आणि सुख कशात आहे? ही सद्बुद्धी प्राप्त करून देण्यासाठी भगवती सरस्वतीची उपासना महत्वाची आहे. आणि जय जय हे वीणापाणी, जय 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 हे वीणापाणी, शिवकल्याणी माता भवानी, शिवकल्याणी माता भवानी, जय 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 वीणापाणी, जय जय जय. बुद्धी फार महत्वाची महाराज.
सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजो नारायणा, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायण. ही प्राज्ञा आहे, ही भगवती आहे महाराज. याची फार आवश्यकता आहे लेकरांना, सगळ्यांनाच. लेकरांना तर फार आवश्यकता आहे. दक्षिण भारतामध्ये लहान मुलगा शाळेत न्यायचा असं तर अगोदर सरस्वतीच्या मंदिरात नेतात. ज्या सरस्वती मंदिराची स्थापना आद्य शंकराचार्य भगवंतांनी केली आहे त्या ठिकाणी त्या मुलांना पाठी दिली जाते, त्याच्यावर सरस्वतीचं आणि यंत्र काढले जातं. आणि जो मुलगा आता शाळेत जायचा आहे त्याच्या जिभेवर आणि ओम हे आद्याक्षर लिहिले जातं आणि मग तिथून पुढं त्या मुलांना पहा तुम्ही मोठमोठे आचार्य वगैरे सगळे दक्षिण भारतीय. भागवतात सुद्धा वर्णन आहे की माझी उत्पत्ती द्रविड देशात. द्रविड देश हा दक्षिण भारत. महाराष्ट्रामध्ये थोडी स्थिर झाले, गुजरातमध्ये थोडी मला आणि चांगले दिवस आले आणि मग वृंदावनामध्ये माझं वैभव वाढलं, असं श्रीमद भागवतात वर्णन आहे. आणि म्हणून सरस्वती मातेची उपासना फार महत्वाची आहे. हाता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. आणि म्हणून द्या हो, कोणतीही कला शिकताना संपूर्ण कला आणि संपूर्ण ज्ञान तिच्याजवळ आहे. विशेषतः संगीताचं सप्तस्वराची ती दायिनी आहे. आणि म्हणून संगीतकारांनी तिची उपासना केली पाहिजे. जसं ज्याला वैद्यकीय शिकायचं त्याने जसं धन्वंतरीची उपासना करणं योग्य आहे, तसं ज्याला विद्यार्जन कोणती 64 कला आहेत, 14 विद्या आहेत, ती सर्वांची दायिनी जर कोणी असेल तर ती माता सरस्वती आहे. जय 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 श्री माता सरस्वती, जय 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 श्री माता सरस्वती, विद्याधारी तू जगजननी, विद्याधारी तू जगजननी, जय जय सरस्वती असेल तर विद्या असेल तुमच्याजवळ तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं धन पण मिळतं, धनार्जन होतं. या तिन्ही बहिणी आहेत. आणि धनार्जनासाठी धनलक्ष्मीची आवश्यकता आहे, जिची उत्पत्ती आणि समुद्रातून आहे. आणि म्हणून महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती सगळ्यासाठी द्रव्य लागतं. आणि ती 8 रुपयानं जर ग्रस्त आश्रमी मंडळाच्या घरी आली तर सगळं सुख मिळतं. म्हणून सर्व सुखाची आगर बाप रखमा देवीवर. दोघं असेल, दोघांची उपासना असेल तर सर्व सुखाची आगर. आगर म्हणजे समुद्रासारखं सर्व सुख तुमच्याकडे येईल, त्याचं लिमिट नाही. आणि म्हणून हे 8 पावलांना ज्यावेळेस ग्रस्त आश्रमी मंडळीच्या घरी येते त्यावेळेस त्याला आणि अतिशय सुख, समाधान, आनंद मिळतो. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, पुत्रलक्ष्मी, पौत्रलक्ष्मी, जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी, सौख्यलक्ष्मी. आणि शेवटी हे सर्व जर तुम्हाला समजलं किंवा असलं तर यातल्यात आणखीन जर कोणते भर असेल तर मोक्ष म्हणजे सर्व काही झाला. आता हरिहरी करायला काही हरकत नाही. अशा प्रकारची मनोसाधना होणं, बुद्धीची धारणा होणं आणि ही मोक्षलक्ष्मी. नाहीतर ऐश्वर्यातच माणसं गुंग होऊन जातात आणि काही करायचं राहून जातं, जे करायचं तेच राहून जातं. ऐश्वर्यातच एक म्हाताराला माळ घालायची. का बरं काका, का बरं माळ घालत्या? म्हणजे आता मला चावत नाही. म्हणजे याचा अर्थ मग काहीतरी कमी जास्त खाता असलं पाहिजे, आता चावत नाही. मग आता म्हणून हा भंग आहे की ऊस रस मांदणी भरला, चोथा इंधन अशी नेला. तुम्ही गुराळ पाहिला असेल, खेड्यामध्ये गुराळ लागतो.
रस रस असतो तो मांदनात म्हणजे त्या टाकीत भरला जातो आणि त्याच्यापासून गुळ तयार होतो ना. ते चिपाट त्याच्याच खाली जाळले जातं, त्याचंच गुळ होतं. आता या चिपाटाला काय करायचं, ते जाळायच्याच कामाचं आहे. रसरस मांदणी भरला म्हणजे संसारात सर्व रस ओतून टाकला आणि आता चौथा झाला. बाबाजी सांगायचे दृष्टांत, आता जाऊन दे इंधनाला, जाऊ दे त्या कढाईमध्ये खाली जाळासाठी. आणि मग ही मोक्षलक्ष्मी समजायला पाहिजे. मग महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली जे सप्तशृंगी निवासिनी आहेत, ही अनादि क्षेत्र मानले जातं. जसं गिरनार पर्वत जो आहे हा हिमालयाच्या अगोदर उत्पत्ती आहे असं भौगोलिक शास्त्र सांगतं. हिमालय ज्या ठिकाणी त्या ठिकाणी अनादिकाळी समुद्र होता असं म्हणतात. ज्या ठिकाणी आता समुद्र आहे त्या ठिकाणी पूर्वी पर्वत होते असं पण भौगोलिक शास्त्र सांगतं, भूगोलामध्ये सांगितलं जातं. आणि गिरनार पर्वत हा हिमालयाच्या अगोदर आहे, अनादी आहे, म्हणून दत्त महाराजाचा त्या ठिकाणी निवास आहे. आता अशाच प्रकारचे सप्तशृंगी जो गड आहे, 7 भाग आहे त्या पर्वताचे, म्हणून सप्तशृंगी. देवीचं नाव सप्तशृंगी. ती तशी महिषासुरमर्दिनी आहे, तिला 18 हात आहे, 9 हात एका बाजूला, 9 हात एका बाजूला, आणि मूर्ती पण 9 फुटाचीच आहे. आणि अशा प्रकारची देवी त्या पर्वताची स्थापना ज्यावेळेस श्रीराम आणि रावणाशी युद्ध केलं, श्री लक्ष्मणाला शक्ती लागली, त्यावेळेस श्री मारुतराय आणि संजीवनी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर गेलेत आणि तो द्रोणागिरी पर्वत त्यांनी उचलला आणि चालताना त्याच्यातला एक थोडा भाग पडला, त्याचं सप्तशृंगी गड आहे. आणि हे माझ्या रामाच्या हातून पडला, म्हणजे माझ्या रामसेवाच्या हातून पडला. आणि देवी रामाला आद्य मानते आणि म्हणून देवीने महिषासुरमर्दनाला मारलं, शुंभने शुंभाला मारलं. अनेक दैत्यांना मारल्यानंतर विश्रांतीसाठी भगवती या गडावर आली आणि गुहा होती, त्या गुहेमध्ये ते शांत चित्तानं एक कानवर करून असं झोपली म्हणा किंवा तिथे विश्रांतीसाठी आली. आणि ते विश्रांती स्थान आहे देवीचं, म्हणून ते काही अर्धपीठ नाही, ते आद्यपीठ आहे. पूर्वमुखी अंबे ध्यान, पूर्वमुखी अंबे ध्यान, जरा वाकडी मान, मार्कंडेय कान, मार्कंडेया कान, सप्तशतीचे पान, ऐसे अंबागिरी शृंगा, अंबा गौतमी गंगा, जय देवी सप्तशृंगा, नटली ही बहुरंगा, उठी शेंदूर अंगा, जय देवी सप्तशृंगा. ती विश्रांतीसाठी त्या ठिकाणी आली आणि भगवान शंकराचे अनन्य भक्त श्री मार्कंडेय महामुनी, अलीकडे पर्वत आहे मार्कंडेय महामुनींचा, त्या ठिकाणी ते आणि देवी भागवताचं वाचन करायचे. तर भगवती ती कान देऊन ऐकायची, असं दोघांचं संगनमत आहे. म्हणून त्या ठिकाणी मार्कंडेय पर्वत आहे आणि पलीकडं देवीचा सप्तशृंगी गड आहे. श्री नवनाथ भक्तिसारमध्ये असं सांगितलं आहे की मच्छिंद्रनाथांना 7 दिवस भगवतीचं अनुष्ठान केलं तर भगवती साक्षात प्रकट झाली आणि सांगितलं की आई, तुझ्याच नावाची साबरी विद्या मला प्रकट करायची आहे, मला सहाय्य कर. मग भगवतीने सांगितलं की आता इथून पुढं अंजनी पर्वत आहे, त्या अंजनी पर्वतावर 7 कुंड आहे, त्याच्यामध्ये एक सूर्यकुंड आहे. त्या 7 कुंडामध्ये स्नान कर आणि एक दिव्य वनस्पतीचा काडी त्याला देते, ती प्रत्येक कुंडात बुडव. ज्या कुंडामध्ये बुडल्यानंतर त्याला ताबडतोब पालवी फुटतील, त्या कुंडात आंघोळ कर. पण तू ते कुंडात आंघोळ केल्यानंतर तुला मूर्छा येईल. तू भगवान सूर्यनारायणाची प्रार्थना कर, भगवान सूर्यनारायण प्रगट होऊन तुझी मूर्छा उतरतील
आणि त्या सातकुंडाचं पाणी घेऊन, आणि इथं एक वृक्ष आहे अश्वस्थ वृक्षासारखं, त्या वृक्षाच्या आणि मुळाला ते पाणी घाल, असं तुला 6 महिने करावं लागेल. असं 6 महिने श्री मच्छिंद्रनाथांनी तो प्रयोग केला. तर सगळ्या त्या अश्वस्थ वृक्षावर सर्व देवतांचा निवास होता. आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी सर्व देवतांना प्रसन्न करून घेते. आणि प्रत्येक देवतांचं मंत्र साबरी विद्येमध्ये आहे. त्याला गोरक्षकिमया ग्रंथ म्हणतात. हा दुर्मिळ आहे. गोरक्षकिमया ग्रंथ आहे. त्यामधून सगळ्या साबरी विद्या सगळ्या देवतांचे मंत्र आहेत. सर्व देवता प्रसन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी देवीच्या सांगण्यावरून यज्ञ केला. आणि त्या यज्ञाचे अजूनही तिथं राख मिळते, म्हणजे रक्षा मिळते. असं मार्कंडे पर्वतावर तुम्ही गेला असेल बाबाजींच्या कार्यासाठी, खाली काय आपले विद्यार्थी राहायचे मावडीला, तिथून आम्ही गवत आणून जायचो. तर ती दरवर्षी, आणि मार्कंडेला म्हणा किंवा देवीला जायचं दर्शनाला दरवर्षी. आणि मग मधूनच कधी मोटरसायकल बाबा जनार्दन स्वामी सांगायचे. जनार्दन स्वामीला सुद्धा आम्ही बाबाजींच्या त्या दर्शनाला आणि सप्तशृंगीचे नेलं होतं. आणि परमपूज्य गणेश महाराज म्हणायचे की बाबा ही ज्यावेळेस देवी बोलील त्यावेळेसच माणसं जातात, तसं जात नाही. छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला, छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा. त्या मंदिर तर नव्हतंच, पण नंतर आता परमपूज्य गणेश महाराजांच्या काळामध्ये ते मंदिराचं बांधकाम भक्त मंडळाने केलं म्हणा, ट्रस्टनं केलं म्हणा. आणि त्याच्यावर सुवर्णमंडित कळस बसण्यासाठी आणि गणेश बाबा समेत आपल्याला बोलवलं. आणि बाबाजींच्या कृपेने तो कार्यक्रम झाला कलशरोहणाचा. तसंच या महाराष्ट्रामध्ये आणखीन एक देवीच, जिला मोहटा देवी, ते पण देवीचं मोठं स्थान आहे, रेणुका मातेचं स्थान मानलं जातं. तिथं बी सुवर्णमंडित कळश शंकराचार्याच्या हातानं बसवण्याचं ठरवलं होतं. वासुदेवानंद सरस्वती ज्योतिषपीठाधीश्वर. मग त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो तर त्यांना ते एवढे मोठे वर, त्यांना कसं काय जातील मंदिरावर. असं करा माधवगिरी महाराज, तुम्ही जा ऊपर, कलशरोहण करो. ही जनार्दन स्वामींची कृपा आहे. म्हणून नवनाथ महाराजांना संपूर्ण साबरी विद्याचं ज्ञान भगवतीच्या कृपेने झालं. अजूनही ते जागृत स्थान आहे. अलख निरंजन, जय जय अलख निरंजन हो, अलख निरंजन, जय जय अलख निरंजन, अलख निरंजन, जय जय अलख निरंजन हो, अलख निरंजन, जय जय अलख निरंजन. आणि शिवाय आणखीन संत निवृत्तीनाथ महाराज आपल्या तिन्ही भावंडांना शेवटचा निरोप देऊन उदास झालेत. ही उदासीनता कुठं जाईल म्हणून त्यांनी सप्तशृंगी गडावर अनुष्ठान केलं. याही खरं वास्तविक त्यांच्या वयानं मी मोठा आहे, पण सर्व माझ्या अगोदर गेलेत, माझे भावंड गेलेत. विषाद होतो माणसाला. एकुलता एक मुलगा वारणं, तरुण मुलगा वारणं, जसं आईला अत्यंत दुःख होतं महाराज. आणि ही आईच आहे ना. आई वडील निघून गेल्यानंतर या तिन्ही चारी भावंडाची आई म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. गुरु पण तेच, आई पण तेच, वडील पण तेच, कारण त्या पाखरच तशी होती, माईची पाखर. आई ग अंबाबाई, आई ग अंबाबाई, आई ग अंबाबाई, आई ग अंबाबाई. आणि म्हणून संत निवृत्तीनाथ महाराज आणि तिथं 3 दिवस म्हणा 7 दिवस म्हणा उल्लेख आहे. तिथं अनुष्ठान केल्यानंतर भगवतीची प्रार्थना करून सांगितलं की आई, तुझ्याच कुशीमध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकराजाला आता मी समाधी घेतो. कारण सर्व भावंड गेले, धर्माची स्थापना पण झाली, सगळीकडं हरिनामाचा उत्सव सुरू झाला आणि आता माझंही कार्य संपलं. आणि म्हणून भगवतीचा कौल घेऊन श्री निवृत्तीनाथ महाराजांनी असं म्हणतात की
आणि त्यांची कुलस्वामिनीच आणि सप्तशृंगी निवासिनी. मी शरण तुला जगदंबे मा, मी शरण तुला जगदंबे मा, जगदंबे मा, जगदंबे मा, जगदंबे मा, जगदंबे मा, मी शरण तुला जगदंबे मा. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब. अशा प्रकारे श्री अजूनही तिची अनुभूती बऱ्याच लोकांना आहे. साईबाबांचा एक भक्त होता, तर सप्तशृंगी गडावर त्याला जायचं सांगितलं आणि भगवतीची उपासना करायला सांगितलं. मला ज्ञान पाहिजे, ज्ञान पाहिजे. जातो ते तिथं, ती भगवती तुला ज्ञान देईल. आता ते साईबाबा त्रिकालदर्शी होते, त्याचं नाव वगैरे वगैरे त्यांच्या एवढं मोठं साईचरित्र आहे आणि खूप चांगलं प्रकारचं सप्तशृंगीचं त्याला साक्षात्कार पण झाला. हे बघा, सगळ्याला माहिती स्तोत्र, सगळ्याला माहिती मंत्र, मंत्राचं पुस्तक पण मिळतं, स्तोत्राचं पुस्तक पण मिळतं. पण लक्षात घ्या, फार गोड आहे आणि महत्त्वाचं पण आहे. एखाद्या महापुरुषाच्या मुखातून सांगितलं की तू हे कर, तर त्याच्या मागे त्यांचं अधिष्ठान असतं. स्वातंत्र्य हे चळवळीचे जो जो करील तयाचे तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून कोणतेही स्तोत्र सगळ्याला माहिती आहे, अपुत्रलवती पुत्रम वंध्यापुत्रवती वय. आपण ते एखाद्या महापुरुषांच्या मुखातून जर सांगितलं हे करतो, तर त्याच्यामध्ये विशेष आणि लवकर फलश्रुती होते. आणि म्हणून आम्ही तर अनुभव घेतला आहे. कोणाला जन्मकुंडली माहीत नाही, जन्मतारीख माहीत नाही, वेळ माहीत नाही, काही माहीत. असे खेड्यातले बंधू भगिनी येतात, मुली इथं वाचता येत असेल तर आम्ही सांगतो गणपतीचं स्तोत्र वाच, नवग्रहाचं स्तोत्र वाच. किती वेळेस वाचायचं? 9 वेळेस वाचायचं किंवा 21 वेळेस वाचायचं. काही समस्या असतात संसारामध्ये आणि ते स्तोत्र सर्वांनाच माहिती. पण हजारो लोकांचे अभिप्राय एक बाबा व्यवस्थित झालं बरं, बाबा चांगलं झालं बरं. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ आणि नाथबाबांनी लिहिला, तर त्याचं पारायण केल्यानंतर अनेक भगिनींचं चांगलं झालं. त्यांचं लग्न जमत नसे, काही काही माहीतच नाही, खेड्यामध्ये कुठं टिप्पण असायचं. पण जनार्दन स्वामींचं महाराज 100 वर्षापूर्वीचा इतिहास बघा तुम्ही, की असे त्यांना आजोबा लाभले की ते सर्व त्यांनी लिहून ठेवलं. बाबाजींचा जन्मकाळ वगैरे वगैरे त्यांना त्याची जाण होती, माहिती होती. आणि मग त्याच्यामुळंच आपल्याला संत जनार्दन स्वामींचं ही कुंडलिनी आपल्याला समजू शकते. आपण पाहिलं की वेगवेगळ्या ग्रहांची गती पाहिली, वेगवेगळ्या ग्रहांची युती पाहिली. पण काही ग्रह जे काही त्रिकोण असतो, चौकोन असतो, अशा ग्रहांचं काय फलश्रुती आहे तुम्हाला काल दाखवलं. की हे काही थोतांड नाही महाराज. आपल्या ऋषीमुनींनी चांगल्या प्रकारची तपश्चर्या करून आणि हे शास्त्र काढलंय. भृगुसंहिता आहे आणि हे 12 ग्रह आहेत. भृगुसंहिता, गर्गसंहिता, विशेषतः रावण संहिता आहे, भरपूर संहिता आहे. लाल किताब आहे आणि काळ्या किताब पण आहे. आणि याच्यातून 3 ग्रह एका ठिकाणी आले की त्रिकोण होतो, 4 ग्रह एका ठिकाणी. काही काही 5-5 ग्रह एकाच घरात हे घर आहे प्रत्येकाचे. आणि भृगुशास्त्राप्रमाणे या घरात हीच देवता पाहिजे, म्हणजे हेच ग्रह पाहिजे. पण ते सहसा होत नाही, दुसऱ्याच घरात जात. आता तुम्ही दुसऱ्याच्या घरात घुसले तर आता फोनच्या नादात होतं तसं. हॅलो, 10-5 मजली घरं असतात, ते लिफ्टमध्ये जातात, लिफ्टवाल्यानं दरवाजा उघडला, हे शिरले त्या घरामध्ये, म्हणजे बूट वगैरे काढले, खुर्चीवर जाऊन बसले. ती भगिनी फोन करत होती आणि हा बी फोन करत होता. तिने चहा आणून दिला, चहा पिला. मग पाहिलं याचा फोन संपला, त्याचा फोन, अरे हे आपलं गिऱ्हाईक नाही, दुसराच घरात आलो. आणि म्हणून द्या असं
शब्द त्रिकोण योग वगैरे जे ग्राह्य सांगितलंय ते तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्यकारक व्यवस्थितो. व्यवस्थित जीवन जगण्यासाठी ऋषीमुनींनी हे शास्त्र काढले महाराज, म्हणून त्यांचे अनंत उपकार आहेत. ते आईसारखे आहेत. म्हणून आपल्या गुरुदेवाला सुद्धा आपण गुरु माऊली म्हणतो, माऊलीला सुद्धा माऊली म्हणतो. आईसारखं प्रेम आहे. श्री गुरु माझी मावली, गुरु गुरु माझी माऊली, गुरु माझी माऊली, गुरु माझी माऊली, गुरु माझी सावली, गुरु माझी छाया, गुरु माझी देवता, गुरु माझी छाया, गुरु माझी देवता, गुरु माझी माता, गुरु माझा पिता, गुरु माझी माऊली, गुरु माझी सावली, गुरु माझी माऊली, गुरु माझी सावली. म्हणून या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या लग्नस्थानी त्रिकोणात राहू, शनी आणि मंगळ, लग्नस्थ मंगळ म्हणून आल्यामुळं शारीरिक अपंगत्व प्राप्त झालं. दुसरा भाग असा आहे की गुरु चतुर्थ स्थानात, गुरु चतुर्थात मातृस्थानी असल्याने मातृसृक, मातृकृपा असेल त्याच्यावर मातेची कृपा असते. सद्गुरू जनार्दन स्वामीला आम्ही सप्तशृंगी गडावर घेऊन गेलो. तिथलचे जे निक्कम साहेब होते ते भगवत भक्त होते, बाबाजींच्या परिवारातले होते. त्याने बाबा एकदा तरी जनार्दन स्वामीला तिथं म्हण तुम्ही कार्यक्रम ठेवा म्हणलं. मग बाबाजी तसं नाही येणार. मग त्यांनी कार्यक्रम ठेवला आणि मग बाबाजीला दर्शनाला वर घेऊन गेलो. त्यावेळेस पायऱ्या होते, काय रोपवे नव्हता. आणि बाहेर नेलं, बाबाजींना मध्ये नेलं. भगवतीची बाबाजींनी पादुकाची पायाची पूजा केली आणि बाबाजीला असं स्वतः आपण शेजारीच बसतो, फोटो पाहिला असेल, शेजारीच बसलो होतो. तर असे बाबाजीने त्या देवीच्या पायावर मस्तक ठेवताना वरून हार पडला बरोबर बाबाजींच्या गळ्यात. बरेच लोक साक्षी आहेत, दंतकथा नाही, काही नाही, या देहाने प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. एखाद्या वेळेस संतोष गिर महाराज पण असतील. आपोआप तुम्ही पाहिलं असेल रामायणाचं, जर निरीक्षण करून पाहिलं असेल तर भगवतीची प्रार्थना केली सीतामाईने आणि तिच्या चरणावर डोकं ठेवलं तर वरून जय जय मा, जय जय मा, जय जय मा, जय जय मा. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवतीची प्रार्थना केली. काही महाराष्ट्र फार मोठं संकट आहे आणि आता हा तर यवन मातलेला आहे, याला मारायचं, मला बळ दे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी असं देवीच्या पायावर हीच तुळजाभवानीची स्थापना प्रतापगडावर केली छत्रपतीने. असं तिच्या पायावर नमस्कार ठेवला आणि वरून फुल पडलं. छत्रपतीने एवढा आनंद झाला की काम फत्ते, म्हणजे असं ही बकरीची भाषा आहे, फत्ते होईल काम, म्हणजे सक्सेस होईल. तुमच्या इंग्रजी भाषेमध्ये, शुद्ध मराठीमध्ये काम होईल. आणि म्हणून मातृसुख किंवा मातृकृपा, ही कृपा नाही तर काय. सप्तशृंगी गडावर बाबाजींच्या गळ्यामध्ये हार पडणं ही मातृकृपाची महाराज. वनी गडावरी, वनी गडावरी तुझा ठाण, भक्त येतील आनंदान. बहु अवघड, बहु अवघड तुझा घाट, कडा फोडून गेली वाट. ऋतू वसंत ग, ऋतू वसंत चैत्र मास, भोज लागेल पौर्णिमेस. वनी गडावरी, वनी गडावरी ग तुझा ठाण, भक्त येतील आनंदान. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पत्रिकेमध्ये 3ऱ्या स्थानाचा स्वामी
गुरु म्हणून स्थावर जंगम मालमत्ता सहज उभारणी करणारे होतील. सहज उभे आपोआप होतं. कसं होतं काय माहीत नाही, हो जात आहे. बाजी मग कधी कधी हिंदीत म्हणायचे. बाजीला विचारलं काही लोकांनी कसं काय होतं बाबा, कोणकडून येतं, क्या मालूम नाही, बोले हो जात आहे. आपोआप भेटेल देव, भेटेल देव, भेटेल देव, गुरुबाजी भेटा भाव, गुरुबाजी भेटा भाव. सहज उभारले जातं. मात्र कुलगोत्राकडून आपतेष्ट्याकडून प्रचंड छळ होतो. मी तुम्हाला सांगितलं की मावलेलं त्रास देण्याला काही परदेशातले लोक नव्हते, इथलेच होते सगळ्या संतांना. विशेष ते आपतेष्ट महाराष्ट्राला लंकेत जाताना मैनाक पर्वत पुढं आला. आता पर्वत म्हणजे माकड लोकांचं रहिवासस्थान, कारण खाण्यापिण्याला तिथं फळं पुष्प पुष्कळ आहे. तो उभा राहिला आणि महाराज थोडा ठहरो, कुछ भोजन पाणी चाय पॅकिंग करते जाओ, म्हणजे काहीतरी फलाहार करून जा. महाराजांनी सांगितलं जोपर्यंत स्वामी कार्य होत नाही तोपर्यंत मला थांबता येणार नाही. अरे आज काय करतो आपण, आपलं आम्ही तुझ्या जातीचे आहोत, तुला सगळं देणारे आहोत. पर्वतानं समजून सांगितलं, भावार्थ रामायण वाचत फार चांगलं संवाद आहे. अरे आम्ही तुझं पोषण करतो ना, आज काय करतो, पोषण करतो म्हणजे पिता आहे. तरी परंतु महाराजांनी ते सुख नाही म्हणून जे काही सोगोत्राकडून सुखाची प्राप्ती स्वतःची वडिलांना मान्य नव्हतं. भक्ती मार्ग करणं पाटील मंडळींना, पाटील लोकांची मदाळ भाषा असणं म्हणजे एक थोडं कौतुकच. मदाळ म्हणजे गोड भाषा सहसा नाही. किमान माझ्या जीवनात तर मी पाहिलं की 45-40 वर्षापूर्वी भाषा म्हणजे ती विचारूच नका, अरे अरे करेचीच भाषा. मदाळ अशी भाषा शक्य नाही आणि परिवाराला तर हे मान्य होतच नाही. आणि म्हणून स्वगोत्राकडून आपतेष्टाकडून प्रत्यंच छळ होईल आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी फार मोठा पराक्रम करावा लागेल. मग त्यागच करावं लागलं महाराज, संसारच सोडून द्यावं लागलं. अनेक प्रकारचं ऐश्वर्य म्हणा देवाच्या कृपेने होतं, तेवढं सोडून द्यावं लागलं ना. फकिरी पत्करावं लागली ना, सर्व सोडून द्यावं लागलं. ऐश्वर्य गेलं सर. मातृघराण्यातलं किंवा पितृघराण्यातलं ऐश्वर्य काय कामाचं, कामच म्हणजे सोडावंच लागलं. आणि पुढं षष्टम स्थानातलं स्वामी गुरु चतुर्थ स्थानी असल्याने बालक पुढं कीर्तिवान शत्रूवर विजय मिळाला न होईल. आणि तोच परिवार आता कीर्ती बाबाजींची वाढली. माझ्या बाबांची ऐका, माझ्या बाबांची ऐका ख्याती, ख्याती, ख्याती. शिवालये बांधिले, शिवालये बांधिले, वंदे जनेश्वराने तारेश्वर, वाटे लागे काशी विश्वेश्वर, हृदयेश्वर शर्वायेश्वर, मंदिर ते लख लखते. माझ्या बाबांची ऐका ख्याती, ख्याती, ख्याती. शिवालये बांधिले, शिवालये बांधिले. बरेच जणांचे फोन आले की ते मावशी राहून गेली. जनार्दन दृष्टांतमध्ये जनार्दन स्वामींची एक मावशी होत्या, त्या खिरडी म्हणून गाव आहे खुलताबादच्या पुढं थोडं. तिकडे सदाशिव पाटील म्हणून त्या मावशीचा मुलगा आहे. त्या मावशी जनार्दन स्वामींना भेटायला आल्या आणि बाबाजींनी सांगितलं, आई मावशी बरं आहे ना, सदाशिव जीव लावतो ना. हा म्हणे बाबा चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, तुमच्या कृपेने काही कमी नाही. मोठं गुराळ, शेतीवाडी सगळं चांगलं. त्या सद्ग्रस्तांनी जनार्दन स्वामींना ट्रॅक्टर पण दिला. आणि मग आता काय लागतं आई मावशी तुम्हाला. आता एखादी म्हातारी काय म्हटली असते, एवढंच म्हणलेलं, एवढाच दृष्टांत. तू एक जण आला काल घाईघाईत आला म्हणजे येऊन नाही देत, हो 6 महिने झाले. ते ऐकलं ना ते मावशीचं सांगा बा पुढं काय झालं.
मी जरा कळकळून सांगायला लागलो. म्हणलं सांग, योग आला का तुम्ही लक्ष देऊन ऐका. आमच्या प्रवचनकाराचं हे असतंच थोडंसं मधाचं बोट लावून देणं परत काढून घेणे. म्हणलं बाबाजीने विचारलं की मावशी काय पाहिजे? म्हणे काय नाही बाबा, तुमच्या चरण बशी जागा तुमच्या चरणापाशी द्यावी हो, जागा तुमच्या चरणापाशी द्यावी हो, घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा हो, घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा. कीर्ती वाढल्यानंतर आपतिष्ट आपोआप येतात ना. तुम्हाला सांगितलं की शीतचित भूत. कीर्ती एक प्रकारचं ऐश्वर्याचे मार्ग. म्हणजे पैसाच एवढं ऐश्वर्य असं काही नाही, कीर्ती पण ऐश्वर्य आहे. तुमचं नावलौकिक आलं तर समाज किंवा तुमचे नातेवाईक आपोआप तुम्ही का उत्कृष्ट तबला हो, मोठमोठ्या कीर्तनकारा ठिकाणी तबला वाजवलं, मृदंग वाजवलं, आपोआपच येतात. ज्या शत्रुभाव परिवारातला असलं तरी ते विसरून जातं की नाही मोठं चांगलं कमवलं त्यानं, वाडवडिलांचं नाव काढलं. आणि मग शेवटी बाबाजीला तर आश्चर्य वाटलं की म्हातारी दुसरं काही मागल तर म्हातारीनं आईनं मावशीनं दुसरं मागितलं नाही. आता ते सदाशिव पाटील आहे की नाही मला माहीत नाही, पण फार गोड माणूस. आम्ही विद्यार्थी असताना काय लागतं पोरावं, काही कमी जास्त सांगा. आता तिथं काही येत नसे महाराज. उगाच थोडे लोक दर्शनाला यायचे वेरूळला. पूर्वी आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस तो विचारा गुळ लागला तर गुळ घ्या, काय जे लागेल ते सामान सांगा. फार गोड माणूस. आणि मावशीचा अंतकाळ आला, अरे सदाशिव इकडे इकडे, बाय बाय बाबा आले मला घेऊन चालले, बाबा आले मला, जय रामकृष्ण हरी. असं म्हणतो प्राण गेला. मग काल तुम्हाला सांगितलं अंतकालेश मग आम्ही स्मरणमुक्त वाकले. अंतकाळच सुखाचा व्हावं म्हणून तर एवढा अट्टाशी महाराज. काय सांगतात तुकाराम महाराज? याचसाठी केला होता, याचसाठी केला होता शेवटचा ओढ व्हावा, याचसाठी केला होता. शेवटी भगवंताचं नाव येणार नाही, सद्गुरू जनार्दन स्वामी सारख्या महापुरुषांचं स्मरण करून जाणं काय गती झाली असेल महाराज. हे मागावं, दुसरं काय मागतात. आणि म्हणून शत्रूवर विजय मिळवणारे दुसरा भाग असा आहे की चतुर्स्थानाचा स्वामी शनी नवम स्थानात असल्याने वडलोपार्जिष्टकीचे प्राप्तीमध्ये अडथळे, वाहन सौख्य मिळेल, जातील तेथे निवासाची व्यवस्था तयार करणार न्यायबुद्धी, तत्ववेत्ते, धर्मोपदेशक आणि समाजसुधारक असतात. कोणतं नाही याच्यातलं सांगा जनार्दन स्वामीच. फक्त वडलोपार्जिष्टला मात्र बाबाजींनी घेतलं नाही. आणि नको पण अडथळे यायचं कारणच नाही राहिलं, सर्वच सोडून दिलं ना. वाहन सौख्य तर काही संबंधच नाही महाराज. विमानाने यायला तयार होते, बाबाजीला पण नाही हो. बाबाजीने सांगितलं एक जण गाडी द्यायला तयार, तू एकटा देऊ नको म्हणे, सगळ्याची मिळून झाली पाहिजे. म्हणून ही 1325 नावाची गाडी जी आहे सगळ्याकडून वर्गणी करून आणली. म्हणे तिच्यात मला पण बसता आलं पाहिजे आणि लोकांना काहीतरी सामान दिलं आणि ते पण ठेवता आलं पाहिजे. मग त्यासाठी ती इंदोरला नेली, तशा प्रकारे ती बांधून आणली. आणि बाबाजी बसले नाही. आता काही असं सांगू नये, पण तुमची श्रद्धा वाढावी म्हणून सांगतो की आता करा, नाशिकला घेऊन जा आणि माधवगिरी बावळ म्हणा, तिच्यात विधी म्हणत वेरूळ या. पहिल्यांदा बाबाजीने बसले, अगोदर तिच्यामध्ये संपूर्ण विधी म्हणत नाशिकहून वेरूळला आणा, मग मी बसतो. वाहन सौख्याचा भाग आणि दुसरं कोणतं वाहन नाही. बाबाजी म्हणायचे की बाबा लोक कष्ट करतात, पै पैसा देतात आणि आपण तो असं शोक करता वापरायचा का? मला सांगा जनार्दन स्वामीला कोणी विमानात नसतं नेलं का चारीधामाला? पण कष्टाचा पैसा लोकांचा ना असं द्यायचा का? तुम्हाला सांगितलं गाडी बाबा पैसे असून सुद्धा फुकट बसले. तिकीट काढणं, त्या तिकीट मास्ताना लात मारली, बाहेर काढून दुसऱ्या गाडीत बसले. एका जणाने तो अपमान पाहिला आणि त्यानं बाबाने विचारलं, बाबा तुम्हाला त्यानं लात मारून खाली. अरे
मले लात मारली न त्यांनी, पण 100 किलोमीटर पायी गेलो ना, पायी चालायचं खर्च वाचला ना. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आता जिथं जातील तिथं निवासाची व्यवस्था महाराज पाहन तुम्ही. 8 आश्रम आहे, काय गेल्यानंतर बी किती मोठमोठी निवासाची व्यवस्था झाली. अरे थकले भागले साधू संत येतात, वावा क्या कितना अच्छा आहे, कितना अच्छा. रात्री तुम्ही प्रवासाला निघाला आणि खूप थकलात, तुम्हाला निवासाची व्यवस्था झाली तर किती आनंद होतो महाराज. निदान निवारा. आता भरपूर पाऊस पडून राहिला, आम्ही ओंकारेश्वरला गेलो, इतका पाऊस कोणी धर्मशाळाच उघडायला तयार नाही. एका सद्ग्रस्तांनी धर्मशाळा उघडून दिली तर तिथं दिवाबत्तीची व्यवस्था नाही. आणि पटापटा मोठापट माणसं बसले, थकून गेले प्रवासानं. जे झोपले तर परत पहाटे 10लाच. सांगायचं तात्पर्य काय की थकून जातं, एक प्रवासी दुःखी आहे. अशा प्रकारचं निवासाची व्यवस्था तयार करतात. न्यायबुद्धी बाबाजीचं तर काटेकोर न्याय होतं. धर्माध्यक्ष सुराध्यक्ष विष्णू सहस्रनाममध्ये बाबाजीला अजिबात दुसरं आणि उनसन होत नसे. तत्ववेत्ते सगळे तत्व जाणणारे. मुनीची व्याख्याच ती. बाबाजीला मुनी म्हटलंय तर सर्व तत्व जाणणारं एक हेड आहे त्याच्यामध्ये. मुनी या तत्वामध्ये सर्व तत्व जाणणारे धर्मोपदेशक. धर्माचं किती मोठा उपदेश केला महाराज, आणि लाखो लोकांचे धर्माचा उपदेश करून भक्ती मार्गाला लावले. सप्तम स्थानातील स्वामी मंगळ लग्न स्थानी असल्याने कामिनी कांचनापासून अलिप्त. काय कधी स्पर्श नाही. कामिनी आणि कनक आणि कामिनी ज्याशी ना आवडे मनी होणी, तोच संन्याशी. तो जनार्दन आहे, तो संन्याशी आहे. असं योग लागतात तेव्हा कुठे या गोष्टी घडतात. या गोष्टी फार अवघड आहे. कनक आणि कामिनीचा त्याग करणं. पैशाला हात लावायचं आणि पैशाला हात लावायचं आणि पैशाची बॅग खाली झोपायचं. पैशाची बॅग उशाला घेऊन झोपायचं, हात नाही लावायचा उशालाही. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. नवम स्थानाचं स्वामी बुध व्यय स्थानी पडल्याने बालक स्वार्थ वृत्तीचा अभाव, निरपेक्ष निस्वार्थी असेल. कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही ना महाराज. निरपेक्ष वृत्ती. दशम स्थानाचा दशमेत चंद्र धनस्थानात असून स्वकष्टार्जने द्रव्य संपादन करून त्याद्वारे पुण्यकर्म करणारे, धर्मकार्य करणारे. स्वकष्टार्जन बाबाजी सबल दान म्हणायचे. तिथं भात लावत होते लक्ष्मण महाराज. तिथे एक आमदार आला आणि बाबाजी इथं काय भात येणार आहे, खडकाळ जमीन तुम्ही भात लावून राहिले. बरं भाताचा रोप ठेवायचा आणि त्याच्यावर मोरमाचा खडा ठेवायचा. त्यानं पाहिलं हा प्रकार अवघडच आहे. आम्हाला एवढं हातात माती असती त्याच्यात हात घालून ते भात लावावं लागतं, तुम्ही त्याच्यावर खडा ठेवून नाही. म्हणजे आपलं असंच आहे. आमची येड्याची संस्था आहे म्हणजे. आता मी सांगत नाही तो विनोद फार अवघड आहे, पण तो आता प्रक्षेपण चालू असल्यामुळे तो विनोद मला सांगता येणार नाही. आणि म्हणजे आमची येड्याची शाळा आहे. आणि असं मोठं भात आलं महाराज, तो पाहतच राहिला. खडकावर कस काय भात. आणि मग सांगितलं की आश्चर्यच वाढे जनार्दन स्वामीचं. सत्यशीला धर्माची फुलवेली शेती. सत्यशीला धर्माची फुलवेली शेती. बाळरानावरती बाबा पिकविले मोती. स्वकष्टार्जित स्वतः कष्ट करून बाबाजीने धान्य पिकवलं तर बाबाजीला विचारलं त्याने की बाबाजी एवढं करून राहिले, याला 10-15 हजार रुपये खर्च येतो, 10-15 हजारचं भात नाही होणार. त्याच्या हिशोबानं बरोबर आहे. अरे बाबाजी म्हणे बाबा पैसा कमवता येतो, धान्य आता डिशमध्ये पैसा दिला तुम्हाला, चिल्लर दिली खाऊ शकता का तुम्ही? नाही. पैसे खातात लोक, तो भाग वेगळा. पण डिशमध्ये बसून तर पैसे खाता येत नाही ना. पात्रामध्ये तुम्हाला चांगला मऊ भात दिला, मसाले भात दिला किंवा केशरी भात दिला तर खाता ना तुम्ही. आणि म्हणून स्वकष्टदी त्याला सबल दान म्हणतात साहेब.
मला हे सबल दान करण्याचं अंतःकरणात प्रेरणा आहे. गौतम ऋषीकडून मी ही प्रेरणा घेतली, म्हणून मी स्वकष्टार्जित कमाईचं तांदूळ येतील ते यज्ञामध्ये खर्च होईल, गोरगरिबांच्या मुखात जातील. हा फार मोठा उदात्त हेतू जनार्दन स्वामींचा होता. यज्ञयाग हे सदैव चाले अन्नदान देना. यज्ञयाग हे सदैव चाले अन्नदान देना. स्वधर्म सेवा सनातन, स्वधर्म सेवा सनातन. कधी प्रभूचा महिमा जनार्दन, कधी प्रभूचा महिमा. आरती निष्काम यतीवर मौन केली. 12व्या स्थानाचा स्वामी स्वग्रही असल्यामुळे स्त्री सुखापासून अत्यंत दूर सदैव परान्मुख असेल. स्त्री सुख मिळतच नाही महाराज. आपल्या कुंडलिनीमध्ये नसेल ना. बघा तुम्ही, लग्न झालं, काही व्याधी लागली, ज्यासाठी तर ज्या सुखासाठी हे लागले ते व्याधी लागले तर कुठं सुख घेता येतं. लग्न झालं, काही कारणामुळं कमी जास्त झालं, ते तिकडं हे इकडं, कुठं सुख. असं हजारो उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. बघा तुम्ही, व्याधीमुळं, तक्रारीमुळं, अनेक प्रकारच्या कारणामुळं. म्हणून ती स्त्री सुखसुद्धा प्रारब्धात लागतं. सुखाचे ते अल्पसुख आहे, पण ते सुद्धा प्रारब्धातच लागतं. सगळ्याला ते मिळत नाही. आणि ज्याच्या कुंडलीमध्ये ते सुखच नाही तर तुम्ही किती प्रयत्न करा तर शक्य नाही, ते मिळू शकत नाही. विनोद सांगतो तुम्हाला. बाबाजी आजारी पडले, खोलीतून आम्हाला संन्यास दिला, तर बाबाजी आजारी 2-3 दिवस पुट्यातच राहिले, बाहेर आलेच नाही. आमचा एक मित्र होता, तो विनोदी होता. आता कॉलेजला पोरं काय चर्चा करणार, तो आता B.Com झाला, तू साधू झाला, आणि तुम्ही 4-5 जण साधू झाले. आणि जनार्दन स्वामींनी काय केलं म्हणे, आता 4 दिवसापासून ते कुट्याच्या बाहेर ना तुमची सर्वांची फाईल घेऊन गेले ब्रह्मदेवाकडं, आणि तिथून ते करार लिहून आणला की यांना लग्न काय रे, हे काही करता येणार नाही, असं करार करून आणण्यासाठी बाबाजी ती 4 दिवस कुट्याच्या बाहेर नाही आले. आता तसा विचार चांगला आहे, आमच्यासाठी सुद्धा चांगलंच आहे. ही फाईल मंजूर करून स्वामी जनार्दन गुरु जनार्दन स्वामी जनार्दन गुरु जनार्दन स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन. आता हा कुंडलिनीचा भाग झाला. आता हस्तरेषा. हस्तरेषा पण फार महत्त्वाची. आपल्या हातावर वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह आहेत. तुम्ही जर मानस पियुष नावाचा ग्रंथ जर वाचला तर प्रभू रामचंद्रांच्या हातापायावर एकूण आणि 52 चिन्ह आहे असं त्याच्यात वर्णन आहे. पण सीतामाईच्या चरणपादुका किंवा हातावर 54 आहे, 2 चिन्ह जास्त आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या चिन्हाचं वर्णन आहे, सगळ्या चिन्हाचं. मग हातावर त्रिशूळ असतो असे. अशी त्यातल्यात आयुष्यरेषावर जर त्रिशूळ असेल तर तो दीर्घ आयुष्य असतो. भगवान शंकराचा अनन्य भक्त असतो, असं त्रिशूळ असतं. या 2 रेषा असतात अशा. ही आयुष्य रेषा असते, ही मातृरेषा पितृरेषा असते. हिच्यामध्ये जर अंतर असेल तर तो आईवडिलाची सेवा नाही करू शकत. फाकलेली असेल तर, आणि जोडलेली असेल तर, आणि या जोडलेल्या चिन्हावर जर असं जव असेल तर तो महापुरुषच असतो. जव म्हणजे गहू कसा असतो असं चिन्ह असतं. आणि हातावर सूर्य असतो. सूर्य पण जनार्दन स्वामीच्या हातावर सूर्य होता. मातृपितृरेषा सेवा करायची, सेवाच केली. जरी विरोध केला तरी आईंची वडिलांची सेवाच केली महाराज. आणि तुम्ही जर तुम्हाला आईवडिलांनी विरोध केला तर तुम्ही सेवा कराल. तुम्हाला जर वाटून जमीन कमी जास्त दिली तर जाय ते म्हाताऱ्याला त्याच्याकडेच राय. काहीच दिलं नाही जनार्दन स्वामीला, तरी मातृपितृ सेवा सोडली का? म्हणजे हाताच्या एक धाम माता एक धाम पिता चरणी चारी धाम. माता पिता दैवत घरी
आणि हे बोट गुरुचं आहे, हे परब्रह्म आहे, हे शनीचं आहे, हे रवीचं आहे आणि ही कनिष्ठ. आणि या रवी बोटाच्या शेजारी 2 रेषा असतात. सगळ्याला 2 रेषा नसतात, एकच असते. पण एक रेषा असेल तर तो विद्वान कोणत्या क्षेत्रामध्ये, म्हणजे संसारी क्षेत्रामध्ये तो मोठा असतो, ज्ञानवान असतो, रिसर्चर असतो. पण 2 रेषा असेल तर तो या ज्ञानात बी निष्णात आणि परमार्थ ज्ञानात पण त्याचा अभ्यास असतो. रवी बोटावरच्या 2 रेषा. आणि हे गुरुबोटे, याच्या खाली जर अशा प्रकारचं वलय असेल त्याला गुरुवलय म्हणतात. त्याला सद्गुरु कृपेने सर्व प्राप्त होतं. गुरुवलय सगळ्याच्या हातावर पाहायला मिळत नाही, फार कमी लोकांच्या हातावर. ते भाग्यवानच पाहिजे. एखादा भाग्यवानाला हातावर असतं, पुढं नाही सांगत. हे 2 रेषा असणं फार महत्त्वाचं आहे. बाबाजी पहा तुम्ही, संतोषगिरी महाराज म्हणजे बसले का बोलत बी राहायचे ना, असं पाहिजे. आणि मग सांगायचे. आता ह्या अंतरंगातल्या गोष्टी बाबा तसे नाही आले तुम्ही माझ्याकडं, तसे नाही आले. तुमच्या हातावर गुरुवलय म्हणून आले. अंगठ्यावर ह्या परब्रह्म स्थानावर जर असा आडवा जव असेल, आता हा जव झाला उभा, असा जव जर असेल तर तो माणूस स्वयंपूर्ण असतो, त्याला कोणाची गरज नाही. म्हणजे तो स्वयंपूर्ण इस्टेट कमवू शकतो, तो स्वयंपूर्ण उभा राहू शकतो समाजात आणि चांगल्या प्रकारचं प्रतिष्ठा मिळू शकतो. असं या बोटावर असं जव पाहिजे. पहा तुम्ही, जनार्दन स्वामीचा फोटो आहे, हाताचा पायाचा, हे आम्ही फोटो काढले. एक भविष्यकार आला, हैदराबादचा होता. आज थोडा वेळ जयंती उत्सव आहे, तो आला तर जनार्दन स्वामी दर्शन घेतलं. औरंगाबादला होते जनार्दन स्वामी, त्यांनी दर्शन घेतलं. त्याच्यावर त्यांचा मुलगा होता आणि उन्हाळ्याचे दिवस होते, बाबाजी उघडे बसलेले होते. तो आता सगळेच जण बाबाजींचे पाय दाबायचे. तो मुलगा बाबाजी तुमची पाठ दाबू दाबू. लहान मुलं बाबाजीला आवडायचे. बाबाजीला लहान मुलं फार फार प्रेम होतं. बाबांच्या अवतीभोवती बाल गोपाल, बाबांच्या अवतीभोवती बाल गोपाल, गोपालाने स्वामींची सेवा, आज मला लागले बाबांचे तो मुलगा काय म्हणायला लागला पाठ दाबता दाबता की स्वामीजी तुम्हाला काही दिवसापूर्वी गुप्त धन सापडलं होतं का? तर बाबाजीला आश्चर्य वाटलं की काय कमाल झाली हो. वेरूळच्या ते उजुनं गाव आहे, शिवाय भोसल्यांची भाव घेतो, म्हणजे भोसल्यांचं वतनाचं गाव आहे. आणि पुरी ते धन जमिनीत पुरून ठेवायचे. आणि धन म्हणजे सोन्याचं नाणं असायचं आणि सोन्याच्या नाण्यांचं भरलेला एक घडा होता. तो लागला तर बाबाजीने सांगितलं त्याच्यातलं काही घेऊ नका, तसंच ते पुरून टाकावं. त्यानं तुला कसं कळलं बाबा? म्हणे हे माझे वडील आहेत आणि आमचा पिढी जात हा व्यवसाय आहे. आम्ही हातावरच्या पायावरच्या चिन्हावरून आणि भविष्य सांगतो. हा जो मुलगा आहे अजूनही तो औरंगाबादला आहे, फार मोठा ॲस्ट्रॉलॉजिस्ट. त्याचं नाव माझ्या स्मरणात नाही, पण आता मी त्याला भेटलो. चेंबुर्णीला आला होता या अनुष्ठानच्या वेळेस. म्हणे तो लहान मुलाचं तुम्ही सांगता ना, तो मी. आता त्याची मुलं बाळा तेच करतात, व्यवसाय त्यांचा तो सामुद्रिक शास्त्राचं. आणि म्हणून हस्तरेषा सामुद्रिक शास्त्र आहे. आपलं असं प्लेन केलं असतं तर काय बिघडलं असतं का बरं? असं वेगळं वेगळं चिन्ह करून ठेवले. बाबाजींच्या 10 बोटावर आणि चक्र होते. आता याला सूक्ष्मदर्शकाला भिंग लागतो, त्याच्यानं त्यांना पाहता येतं. हे स्वतः बाबाजींनी दाखवलेले. हे बाबाजींनी स्वतः दाखवलं, म्हणजे आपलं स्वतःला वैयक्तिक दाखवलेले. आणि मग बाबाजींनी विचार, बाबाजी तुमच्या हातात पायाचा फोटो काढ, फोटो बिटो नको काढू. बाबाजी दुसऱ्याला समजायला पाहिजे ना, तुमच्यासाठी नाही पण आमच्यासाठी.
बरोबर काढायचं तर काढ. तेव्हा कुठं त्या हातापायाचे फोटो काढून दिले. पायावर ऊर्ध्वरेषा आहेत, पद्म आहे, हातावर सूर्य आहे. बाबाजी स्वतः दाखला हा सूर्य आहे, हे गुरुवलय आहे, हे भक्तिकंगन आहे. खाली या तळ हाताच्या खालीचा भाग जो आहे त्याच्यावर असं भक्तिकंगन असतं. असं जोडलेलं असतं. आता हे कंगन नाही, भक्ती कंगन. हे यांच्या हातावर भक्ती कंगन असतं, त्याला भक्ती मार्ग शिकायची गरज तो आपोआपच करतो. तसं नाही येत तुम्ही, आपोआप आले बाबाजी म्हणजे आपोआप हो जात आहे. तसे नाही येत कोणी, तुम्ही आम्ही सर्व तसे नाही आलो. काहीतरी घेऊन भेटो कोणी असं प्रत्येक बोटावर बारीक सूक्ष्म सूक्ष्म अशा रेषा असतात त्याला, आणि चक्र म्हणतात. अशा रेषा असतात सूक्ष्म सूक्ष्म. तो शंख असतो. काहीचे 10 बोटावर शंखचे, सगळं शंख दोन्हीच दरिद्रीच असला पाहिजे. त्याच्या हातावर असे 10 बोटावर चक्र येतो, ते चक्रवर्ती होतो, नाहीतर महान सत्पुरुष होतो. भगवान बुद्धांच्या हातावर, गोपीचंदांच्या हातावर हे चिन्ह होते. जरी राजा होता तरी संन्यास घ्यावा लागला महाराज. यायचे अलख निरंजन घेऊन गेले गोरक्षनाथ महाराज. आईच्या सांगण्यावरून कसं तुम्ही नवनाथ वाचा, अलख निरंजन जय जय अलख निरंजन, अलख निरंजन जय जय अलख निरंजन. तुम्ही म्हणतात काम करण्याच्या हातावर जे सर्व चिन्ह बुजून जातात, नाहीच बुजत असतातच. आणि म्हणून 10 बोटावर चक्र असणं, एक तर चक्रवर्ती राहत. बाबाजी पहा तुम्ही प्रवचनात सुभाषचंद्र बोसचं उल्लेख करायचे. अरे सुभाष, जर असं 10-12 मिनटं जर तू लेट आला असता तर पृथ्वीचं राज्य केलं असतं. पण काय करा, आता तू 10 मिनटं अगोदर आलात. कारण त्याचे वडील किंवा कोणते शास्त्रज्ञ असतील, संशोधक असतील, भविष्यशास्त्राचे जाणकार असतील. आता तू 10-12 मिनटं अगोदर आला म्हणजे एक अर्धा प्रहर अगोदर आला, तुला आता गुप्त व्हावं लागेल. बाबाजीच्या ह्याचे ते प्रवचनात ते गांधी बाबा म्हणजे बाबाजी स्वतः खराट झाडाचे. आजानभाऊ होते म्हणायचे, गुडघ्याला हात लागायचे, त्याला आजानभाऊ म्हणतात. श्रीरामचंद्र आजानभाऊ, समर्थ रामदास स्वामी आजानभाऊ, स्वामी समर्थ म्हणतात आजानभाऊ होते. म्हणजे गुडघ्याला हात लागेल, लांब मोठेले हात. बघा तुम्ही असे चिन्ह असतात महाराज. असं त्याचं सर्व शरीरावर चिन्ह असतात, पण विशेष हातावर आणि पायावर ऊर्ध्वरेषा असणं आणि हातावर त्रिशूळ असणं हे भगवान शंकराच्या भक्तीचं प्रतीक आहे. आणि पुष्कळ आहेत. पायावर जनार्दन स्वामीची ऊर्ध्वरेषा होते. जे भगवान श्रीकृष्णाच्या पायावर चिन्ह होते ते सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पायावर होते. कारण लहानपणापासून श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदातल्या आणि जे काही भगवान श्रीकृष्णाची महानिर्वाणाची श्लोक आहे, अथत्रागमद ब्रह्मा, हे जर लहानपणापासून म्हणत होते तर ते शेवटी त्याची फलश्रुती अशी आहे की हे जो त्रिकाल म्हणेल त्याला श्रीकृष्ण पदवी स्वयंपायी लागेल. जर तुम्ही जीवनामध्ये जरूर जाण्यासाठी प्रयत्न करा जमलंच तर. आणि प्रभा क्षेत्रे द्वारकीपासून थोडं दूर आहे आणि ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथच्या परिसराचा भाग आहे जो. तिथं प्रभा क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं महानिर्वाण झालं आहे आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या पादुकाची स्थापना केली आहे. आणि त्या पादुकावर जे भगवान श्रीकृष्णाच्या पायावर चिन्ह होते ते त्याच्यामध्ये शीतल चरणम कोमल चरणम, शीतल चरणम कोमल चरणम. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या हातापायावर जे पायावर जे चिन्ह होते, ऊर्ध्वरेषा, पद्म आणि त्याच्यावर चिन्ह असतात. तर बाबाजीने तर पृथ्वीला पाय लावलाच नाही, कारण त्यांचे पाय विकल झाले, तपश्चर्याने विकल झाले. तपश्चर्याने पाय गेले म्हणून त्यांनी जमिनीला पाय लावला नाही. आणि पाय असून जमिनीला पाय लावला नाही तर ते आश्चर्यच आहे महाराज.
आणि म्हणून तिथं जे चिन्ह होते ते बाबाजींनी भाऊ लहानपणापासून हे म्हणतो, देवाने पायावर ते चिन्ह दिले, हातावर ते चिन्ह जे भगवान श्रीकृष्णाच्या पायावर होते. माऊलीच्या पायावर ज्यावेळेस श्री एकनाथ महाराजांनी डोकं ठेवलं की माऊली काय माझं परम भाग्य, निमित्त मात्र तुम्ही आजान वृक्षाची मुळी का मानायला लागले असं सांगितलं. आणि जे चिन्ह पाहिले, नाथबाबा चाणक्य होते, चतुर होते, ज्ञानी होते, आणि ते चिन्ह नाथबाबांनी आणि आपल्या डोळ्यामध्ये भरलेत, म्हणजे डोळ्यामध्ये साठवले. जे चिन्ह भगवान श्रीकृष्णाच्या पायावर होते तेच चिन्ह माऊलींच्या पायावर होते. बघा तुम्ही, माऊलींचा फोटो आहे, त्याच्यावर चिन्ह आहे. चांगलं जर निरीक्षण करून पाहिलं तर काही काही फोटोमध्ये सगळे चिन्ह आहेत, शंख, चक्र, गदा, पद्म वगैरे वगैरे पुष्कळ आहेत. मी तुम्हाला सांगितलं की 54 चिन्ह आहे. सीतामाईच्या पायावर, रामाच्या पायावर 52 चिन्ह आहे. म्हणजे हातापायावरचे चिन्ह काही साधारण गोष्ट नाही. हे ते संकेत आहे, हे आपल्यासाठी बुकलेट आहे की हे पाहून तरी तुम्ही शोधा की हे कोण आहे. सद्गुरु चरणं मम भजामि, सद्गुरु चरणं मम भजामि, शीतल चरण कोमल चरण. आणि म्हणून अशा सामुद्रिक शास्त्राचा जर विचार केला तर बाबाजींच्या हातावर, पायावर, मस्तकावर 7 रेषा होत्या. असं जर आपण केलं ना, फोटो काढायला सांगितलं, बाबाजी तुम्ही असं करा ना, बाबाजीनं असं करून फोटो आहे पहा तुम्ही, असे हसले मोठ्यानं, काही करा सांगत भाऊ. म्हणलं बाबाजी ते तुमच्या मस्तकावर 7 रेषा आहे ना, त्या काढायच्या. सप्त स्वर्गातून वरून आलेले नाहीत, काही 3च असतात, काहीच रेषाच नसतात. आपण म्हणतो ना मस्तक का ठेवावं, मस्तक त्यांच्या चरणी, की त्यांचं मस्तक असंही महाराज इतका आदर्श माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत, श्री संतांची माथा चरणावरी. अशा हस्तरेच्या सामुद्रिक शास्त्राच्या वेगवेगळ्या चिन्हांचं वर्णन तुम्हाला ग्रंथामध्ये पाहायला मिळेल, ज्याच्यातले बहुतांशी चिन्ह सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पायावर आहे, सगळ्या चिन्हांचा. म्हणून ते अवतारी पुरुष आहे. कलियुगात अवतार झाला, माणसाईच्या पोटी हिरा जन्मला. कलियुगात अवतार झाला, माणसाईच्या पोटी हिरा जन्मला. साऱ्या जनार्दन नाम शोभे तयाला, साऱ्या जनतेला आनंद झाला. गोपाळाचा जोर, साऱ्या जनतेला आनंद झाला. पीस पीस जयंती उत्सव आनंदाचा दिवस आहे. अशा प्रकारचं गमती जमतीचाच भाग खूप आहे. जन्मबाबांचा स्वामींचा झाला टापर गावी, जन्मबाबांचा स्वामींचा झाला टापर गावी. ललित पंचमीच्या दिनी स्वामी आले धरणीवरी, भक्ती मार्गाची ही धुरा आज घेऊन खांद्यावरी. जन्म स्वामींचा बाबांचा झाला टापर गावी, जन्म स्वामींचा जयंती उत्सव आहे. आम्ही कार्यक्रमाला गेलो, बरं झालं आले, ते तुम्ही औषध पाठवलं चांगलं झालं. ते बांबू त्या औषध बुडून जर लावल्यात त्याला उदय लागत नाही, ते औषध काळं होतं. आता तिथं बाई हे औषध नाही वाटत मला, ते तिथं बांबू लावायला लागले. आपली बाई म्हण मग येड्याची शाळा आहे.
आता ते म्हणलं बाजी हे औषध वाटत नाही. काय रे म्हणजे तिचा डबा पडेल होता, त्याच्यात ते वंगण होतं, त्याच्यातच बुडवलं ते लावून. असे बाबाजी हसले म्हणून वेळेची शाळा आहे. खरवाच तिथे औषध पाठवलं त्यानं, उदय लागत नाही म्हणजे बांबूला द्राक्ष लावायचे होते ना. बाबा माझं असं काम आहे म्हणे, हे सगळं येड्याच्या संस्थेमध्ये मी पण येडाच. वेडा झालो वेळा झालो छंदे, वेळा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो शिवराम बरोबर आहे ना? तुम्हाला समजलं असेल ना, नवनाथला समजलं असेल, लक्ष्मण महाराजला समजलं असेल, भैरवी. जनार्दन स्वामींचं किती किती आनंद रे आनंद रे सांगो सद्गुरुराया, किती आनंद रे सांगो सद्गुरुराया. तुझ्या नामाची रे तुळतुळ वाहे गंगा, तुझ्या नामाची रे तुळतुळ वाहे गंगा. किती किती आनंद रे सांगो सद्गुरुराया. सद्गुरू जनार्दन स्वामींचं जे काही अनुभवलं, जे प्रत्यक्ष पाहिलं आणि जे त्यांनी सांगितलं ते यथामते सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या शक्तिस्फूर्तीने केला. सद्गुरू जनार्दन स्वामींचा जयंती उत्सव अशा आनंदानं साजरा करतायत. आपण घरी आनंदानं साजरा करा. अरे हे ऐकल्यानंतर किती आनंद होतो. या अंतरंगात ज्यांच्या जनार्दन स्वामी जाऊन बसलेले त्यांना तर किती आनंद होतो. काय आपण काही कळू दिलं नाही, जनार्दन स्वामीने सगळं बारदानं झाकून ठेवलं. एवढं मोठं सत्पुरुषत्व, एवढं मोठं देवत्व असताना सुद्धा आणि सर्वसामान्यासारखे वागले, सर्वसामान्यासारखा व्यवहार करून दाखवला. आणि हेच शास्त्रज्ञ सांगतात, तत्त्वज्ञ सांगतात की असं असामान्य तत्व फार गोड आहे. असं असामान्य तत्त्वपर्यंत पोहोचलेला महापुरुष ज्यावेळेस सामान्यामध्ये येतो आणि सामान्यासारखा आचार करून दाखवतो, तेव्हा कुठं त्याचं असामान्यत्व सिद्ध होतं. जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी